दिवाळखोरीतले 11 साखर कारखाने शिखर बँकेनं कवडीमोल भावानं विक्रीला काढले। सरकारच सहकार चळवळ मोडीत काढत असल्याचा कारखानदारांचा आरोप। साखर कारखान्यांमधल्या घोटाळा प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करा, हायकोर्टाचे अण्णा हजारेंना आदेश। लातूरमधले एकमेव महिला महाविद्यालय बंद करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णयाविरोधात 16 जानेवारीला शैक्षणिक बंदचं आवाहन। आमदार बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन रक्तदानानं मागे, पण सरकार विरोधातलं आंदोलन सुरूच राहणार। राज्यभरात बच्चू कडू घेणार सरकार विरोधात 400 सभा। औरंगाबाद मधल्या मुस्लिम मोर्चाची सांगता, पहिल्यांदाच मोर्चामध्ये मुस्लिम महिलांचा लक्षणीय सहभाग। नोटबंदी विरोधात काँग्रेसची आज राज्यभरात निदर्शनं, सरकार विरोधात काँग्रेस उतरली रस्त्यावर। आणि राधानगरीमध्ये शाहू स्मारकाच्या भूमिपूजनानंतर लोकराजाच्या पुतळ्याची जंगी मिरवणुकीमध्ये शाहू प्रेमींचा मोठा सहभाग। नमस्कार, गावाकडच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे सहकार चळवळीबद्दलची। पण सहकार मोडीत काढायचं सध्या राज्यातले सरकारनं ठरवलंय की काय, असा प्रश्न निर्माण झालाय। कारण आधीच कारखान्यांची संख्या वाढत असताना सरकारी कारखाने हे राजकारणाच्या विळख्यात अडकून आजारी पडतायत। असेच आजारी पडलेले किंवा बंद झालेले 11 कारखाने राज्य सहकारी बँकेनं विकायला काढलेत। अगदी मातीमोल किमतीने या कारखान्याची विक्री निविदेची जाहिरात राज्य सहकारी बँकेनं प्रकाशित केली आहे। जमिनी आणि यंत्रसामग्रीची किंमत वसूल करणाऱ्या बँकेला आणि राज्य सरकारला या कारखान्यांच्या खासगीकरणामध्ये जास्त रस आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय। राज्य सहकारी बँकेनं राज्यातले कर्ज थकवलेल्या 11 सहकारी साखर कारखाने आणि 4 सूतगिरण्यांची विक्री करण्याची निविदेची जाहिरात जी आहे ती प्रकाशित केली आहे। सध्या राज्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या संख्येइतके खासगी साखर कारखाने उभे राहिलेत। एकीकडे बंद पडलेले सहकारी साखर कारखाने राजकारण्यांची खरेदी केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर दुसरीकडे राज्य सहकारी बँकेनं कर्ज थकवलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची जाहिरात दिली आहे। त्यामुळे सरकारच या सहकाराचा गळा घोटतोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय। थकीत कर्जाच्या रकमेची अपेक्षा ठेवणाऱ्या राज्य सहकारी बँकेनं अत्यंत नगण्य किमती या निविदेत दिलेल्या आहेत आणि अटी आणि शर्ती ज्या पद्धतीने लागू केल्या आहेत त्यानुसार सर्वसामान्य व्यावसायिकांना या निविदा प्रक्रियेत सहभागी होणं अवघड आहे। दोषी संचालकांची इन्क्वायरी झाली, त्यांच्याकडून वसुल्या निघाल्या, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे सुद्धा मागच्या सरकारने दाखल केले होते। मागच्या सरकारने सगळ्या त्या कारवाया केल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ह्या संचालक मंडळाचा भाजपाने आपल्याकडे पक्षात ओढून घेऊन राजकीय फायदा मिळवून घेतला आणि ते सगळे दोषी संचालक बहुतेक आज बीजेपीमध्ये सक्रिय आहेत आणि बीजेपी सरकारने त्यांना त्याचा फायदा म्हणून स्थगिती दिली, त्यांच्या कारवाईवर वसुलीवर स्थगिती दिली आणि मग राज्य बँकेने ताब्यात जमीन घेतलेली नव्हती तोपर्यंत या सरकारने आल्या पहिलं काम कोणतं केलं तर ही जमीन राज्य बँकेला ताब्यात दिली, आमची जमीन कारखान्याची। दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेब शिरूर तालुक्यातील मांडवन फराट्यासाठी इथे एका कार्यक्रमाला आले होते, तेव्हा आमच्यातल्या काही लोकांनी निवेदन दिलं होतं त्यांना यशवंत त्या बाबतीमध्ये। तर मुख्यमंत्र्यांनी तिथे जाहीरपणे सांगितलं होतं हजारो लोकांच्या सभेमध्ये की यशवंत सहकारी साखर कारखाना मी आगामी 100 दिवसामध्ये सुरू करतोय, पण प्रत्यक्षात आज 700-800 दिवस झालेत, अद्यापर्यंत कुठलंही पान हललेलं नाही, कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही। आणि याबद्दलच आपण आणखी माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, कवडीमोल भावानं विक्रीला काढले गेलेले सहकारी साखर कारखाने, दुसरीकडे जी अण्णा हजारेंची याचिका आहे ती आहे, कारण खासगी कारखाने उभे राहत आहेत पण सहकारी कारखाने मात्र मोडीत काढले जात आहेत। काय नेमकं म्हणणं आहे यावर या कारखान्याच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या लोकांचं? केतकी, हा सगळा प्रकार जो आहे तो अतिशय मोठ्या कॅनव्हासवरती सुरू आहे। याचं कारण काही दिवसांपूर्वी खासगी कारखाने जे आहेत सहकारी साखर कारखान्यांची विक्री करून ते खासगी वितरकांना देण्याबाबत सरकार भूमिका घेणार नाही अशा स्वरूपाची जाहीर भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती। खासगीकरण या कारखान्यांचं होऊ देणार नाही त्याचे निरोप त्यांनी एमएससी बँकेला दिलेले होते आणि हे लिलाव जे आहेत ते थांबवावं असं सांगितलेलं होतं। मात्र त्यानंतर ज्या पद्धतीनं वेगवेगळे प्रस्ताव येत होते या सगळ्या कारखान्यांचं सहकारी साखर कारखान्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी या कारखान्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनींपैकी काही भाग जे आहेत ते राज्य सहकारी बँकेने विकावेत आणि त्यांचं कर्ज जे आहे त्या कर्जाची थकीत रक्कम जी आहे ती भागवून घ्यावी
आणि कारखान्यांना नवीन कर्ज देऊन हे कारखाने जे आहेत ते सुरू करावे अशा स्वरूपाचा तोडगा जो आहे किंवा अशा स्वरूपाचा प्रस्ताव अनेक कारखान्याच्या संचालकांनी मुख्यमंत्र्यांना आणि राज्य सहकारी बँकेला दिलेला होता. मात्र तरीसुद्धा ही कारवाई जी आहे ती पुढे जाऊ शकली नाही. आणि आता दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राज्यातल्या 11 सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची निविदा जी आहे ती शिखर बँकेनं म्हणजे राज्य सहकारी बँकेनं जाहिरात त्याची दिलेली आहे. एकीकडे 34 कोटीची रक्कम कर्जाची जर थकीत असेल तर असं कर्ज हे अगदी 25 कोटी रुपयांपर्यंत जरी त्याची रक्कम आपल्याला विक्रीतून मिळणार असेल तरी राज्य बँकेने त्याची तयारी दाखवली आहे. राखीव रक्कम जी आहे ती अतिशय कमी दरामध्ये या कारखान्यांची विक्री करतात. आता प्रश्न उभा राहतो, या कारखान्यांची खरेदी नेमकं करतो कोण? आतापर्यंत ज्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री झालेली आहे राज्य सहकारी बँकेने ती केलेली आहे. हे सगळे कारखाने जे आहेत ते राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांनी घेतलेले आहेत, नेत्यांनी मोठ्या मोठ्या घेतलेले आहेत. आणि त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टातून उभा राहिलेला भागभांडवल जे आहे त्यातून उभा राहिलेला हा सहकारी कारखाना हा राजकारणी लयाला नेतात, त्याचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते खराब करून डबघाईला हे कारखाने नेतात. आणि त्यानंतर मग राज्य सहकारी बँकेने लिलाव केला की पुन्हा हेच राजकारणी हे कारखाने विकत घेतात. अशी ही एकूण सगळी मोडस ऑपरेंडी आहे जी यापूर्वी सुद्धा अनेकदा याच्यावरती चर्चा झाली. राजू शेट्टींनी पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिलेली होती. अण्णा हजारेंनी 2 दिवसापूर्वी उच्च न्यायालयामध्ये जी याचिका केली होती त्याच्यामध्ये आज उच्च न्यायालयानं असं म्हटलं की या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला पाहिजे. मात्र या प्रकरणामध्ये यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. मात्र याच्यामध्ये पुढे काहीही होत नाही. याचं कारण राज्य सरकारची मानसिकता हे सहकार आणि सहकारी कारखाने आणि सहकार चळवळ जी आहे ती टिकवण्यावरची फारशी नाहीये. अगदी अगदी वैभव, हाच प्रश्न नेमका उपस्थित होतोय की सरकारला सहकार टिकवायचा आहे, वाढवायचा आहे का मोडीत काढायचं आहे? आणि म्हणूनच या अशा प्रकारच्या कारखान्यांची विक्री कवडीमोल भावानं होतीये का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण या बातमीवर लक्ष ठेवून असणार आहोत कारण अण्णा हजारे यांनी सुद्धा या सहकारी साखर कारखान्यात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली होती आणि त्यावर मुंबई हायकोर्टानं तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे का याची विचारणा केली. नाही असं उत्तर अण्णांच्या वकिलांनी दिलं आणि त्यावर त्यांनी असं सांगितलंय हायकोर्टानं की पोलिसांकडे तुम्ही आधी तक्रार दाखल करा असा आदेश त्यांनी दिलाय आणि याबद्दलची पुढची सुनावणी आता 13 फेब्रुवारीला होणार आहे. यानंतरची बातमी आहे लातूरमधली. एकीकडे महिला शिक्षण सक्षमीकरण यासाठी तांत्रिक शिक्षणाच्या जाहिरातींवर सरकार कोट्यवधींचा चुराडा करतंय, पण दुसरीकडे मात्र मराठवाड्यातलं लातूरमधलं एकमेव जे महिला महाविद्यालय आहे तेच बंद होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात जिल्ह्यातल्या मुलींनी आणि विविध संघटनांनी 16 जानेवारीला शैक्षणिक बंदचं आवाहन केलंय. 4 ऑक्टोबर 2016ला झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार गुणवत्तेवर सामान्य लोकांच्या मुली या ठिकाणी प्रवेश मिळवतात आणि शिक्षण घेतात. अत्यंत कमी खर्चात मुलींना या ठिकाणी शिक्षणाची आणि निवासाची सोय झाली आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थिनींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या 30 संघटना, महिला संघटना आणि पक्षांनी या निर्णयाचा विरोध केलाय. येत्या 16 तारखेला या विरोधात बंद पाळण्यात येणार आहे आणि तरी देखील जर या निर्णयात बदल झाला नाही तर कोर्टात जनहित याचिका देखील दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय. ही आमच्यासाठी अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे की शासनाने महिला कॉलेज बंद करणार आहे. कारण या कॉलेजमध्ये आम्हाला अतिशय कमी शुल्कमध्ये राहण्याची सोय, नंतर शिक्षणाची एकदम उत्तम दर्जाचं शिक्षण इथं भेटते आम्हाला. तर एकतर लातूर जिल्ह्याच्या आसपासलं भरपूर ग्रामीण खेडेगाव आहे, ती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर प्रत्येक खेडेगावातील मुलींना बाहेर शिकायला पाठवायचं म्हणलं की प्रत्येक पालकांची जबाबदारी असते. आणि महिला कॉलेज म्हणजे एकदम सुरक्षिततेसाठी बेटर आहे, त्यामुळे सगळेजण या कॉलेजमध्ये पाठवतात. आणि जर महिला कॉलेज बंद केलं तर अनेक मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न येतो. घेतलेला निर्णय खूप चुकीचा आहे. तरी महाराष्ट्र शासनाने तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही 16 तारखेला लातूर शहर बंदचा इशारा या मागणीवर दिला आहे. 16 तारखेच्या नंतर 16 तारखेपर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय नाही घेतला तर नाईलाज असतो आम्हाला हायकोर्टात शासनाच्या विरोधात याचिका दाखल करावी लागेल. बातमी आहे अमरावतीची. आमदार बच्चू कडू यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन मागे घेतले, पण त्यांचं उग्र आंदोलन जे आहे सरकार विरोधातलं ते मात्र सुरूच राहणार आहे. काल नांगर मोर्चावर झालेल्या लाठीचार्ज विरोधात हे आंदोलन आता ते करणार आहेत. रक्तदान करून या अन्नत्याग आंदोलनाची सांगता बच्चू कडू यांनी केली आहे. पोलिसांचा लाठी हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे आणि याचा निषेध म्हणून विदर्भात शेतकऱ्यांच्या ते 100 सभा घेणार असल्याची घोषणा सुद्धा केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावरून संत गाडगेबाबा समाधीस्थळापर्यंत पायी रॅली काढून कठोरा या गावामध्ये विदर्भातली पहिली सभा ते घेणार आहेत. राज्यभरात बच्चू कडू 400 सभा घेणार आहेत. सीएम ते पीएम यांच्या घरापर्यंत एकूण 4000 किलोमीटर पायी यात्रा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. हे आंदोलन जे आहे हे आंदोलन सांगतात रक्तदान करण्यामागचा नेमका काय उद्देश आहे? बच्चू भाऊ, रक्तदान तुम्ही सांगता करताय, काय उद्देश आहे मागचा? नाही, खरं तर आमचा अन्नदाता शेतकरी हा अन्नदाता पिकूनच रक्त तयार होतंय. आणि काल जे लाठीचार्ज करून सरकारला असं वाटलं, पोलीस प्रशासनाला असं वाटलं का रक्त काढलं म्हणजे हे सगळं पांगवल्या जाईल आणि हा शेतकरी सगळा हातबल होऊन इथं तो थांबेल. आम्ही त्यांना दाखवून दिलं का रक्त काढण्याचे दिवस संपलेले आहे, रक्त सांडवण्याचे दिवस संपलेले आहे. इंग्रजाच्या काळात ते रक्त या देशानं खूप सांडवलेलं आहे आणि म्हणून तुमच्या भूमिका आता बदलवल्या पाहिजे. प्रहारची जी भूमिका आहे रक्त सांडवण्याची निश्चितच राहिली नाही आणि रक्तदानाची भूमिका राहिलेली आहे. आम्ही ज्या पद्धतीनं काल आमच्या शेतकऱ्याला मारून मारून रक्त काढलं त्याच्या बदल्यात आम्ही पुन्हा रक्तदान करून करून ह्या भूमिका लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खून का बदला खून से होगा लेकिन वो रक्तदान से होगा. रक्तदानातून आम्ही पुन्हा लोकांपर्यंत जाऊ. सरकारचा जरी हिशोब रक्त पिपासू असेल, रक्त काढण्याचा असेल, सरकारनं जरी माझ्या शेतकऱ्याचं रक्त काढलं असेल तरी माझा कार्यकर्ता रक्त काढणार नाही, रक्तदान केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा आमचा राष्ट्र, आमचं भारत या भूमीबद्दल आमची जी आपुलकी आहे ती पुन्हा इथं दाखवल्याशिवाय राहणार नाही. ज्या कष्टातून मेहनतीतून रक्त आटून आमचा शेतकरी अन्न पिकवतो तीच भूमिका आम्ही पुन्हा इथं हे केलेली आहे. आज आमचा समारोप काल रक्त काढून सुरुवात पोलिसांनी केली, आज रक्तदान करून आम्ही याचा समारोप करतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, IBN लोकमत, अमरावती. यानंतर बातमी आहे औरंगाबादमधल्या मोर्चाची. औरंगाबादमध्ये आज मुस्लिम समाजानं मोर्चा काढला आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मुख्य मागणी यामध्ये होती. तरी सुद्धा अनेक बाकीच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला अनेक जाती धर्माच्या संघटनांनी आपला पाठिंबा दिला होता. या मोर्चामध्ये महिला आणि मुलींचा लक्षणीय सहभाग होता. आणि आपण जाणणार आहोत, आमचा प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहे. सिद्धार्थ, मोर्चा आता संपला असेल पण या मोर्चाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य महिलांचा सहभाग आहे असं आपल्याला म्हणता येईल का? हा इतकी निश्चितच म्हणता येईल, कारण मुस्लिम समाजाचे जे मोर्चे आधी झालेले त्या मोर्चांमध्ये महिलांचा सहभाग नव्हता. मात्र या ठिकाणी औरंगाबादेत महिलांना सर्वप्रथम सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या या मोर्चाच्या त्यामध्ये की 15% मुस्लिम आरक्षण, दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगारासाठीच्या वेगवेगळ्या योजना त्यांना, आणि तिसरी महत्त्वाची त्यांची गोष्ट अशी होती की ATS किंवा दहशतवादी विरोधी पथकाने जे नाहक काही मुस्लिम तरुणांना अटकेत ठेवलेलं आहे त्यांना सोडण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. नाहक अटकवल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. आणि एकंदरीतच हा मोर्चा जो आहे आझाद आमकास मैदानामधून विभागीय आयुक्त कार्यालयात गेला. एक आपल्याला इथं नमूद करावं लागेल की मराठा मोर्चा असतील किंवा दलित मोर्चा असतील यांनी एक वेगळ्या पद्धतीचा पायंडा सगळ्या मोर्चांसाठी आता पाडून ठेवलेला आहे. कारण आता मोर्चे शांततेत आणि स्वच्छतेत झाले असं म्हणावं लागेल आपल्याला. कारण सगळ्याच मोर्चांमध्ये पोलिसांना कसल्याही पद्धतीचा ताण या ठिकाणी नव्हता आणि जवळपास 10,000 स्वयंसेवक जे आहेत या मोर्चामध्ये वळण लावण्यासाठी होते. आणि ज्या पद्धतीने इतर मोर्चांमध्ये फक्त मुलींनी भाषणे केली, या मुस्लिम मोर्चांमध्येही मुलींनी भाषणे केली, मुलींनी आपल्या मागण्या मांडल्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला या मोर्चामध्ये अशी जाणवलेली आहे की घोषामध्ये राहणाऱ्या किंवा बुरख्यामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत, मुली आहेत मुस्लिम समाजाच्या, आता त्या बाहेर पडू लागलेल्या आहेत. हे खूप मोठं यश या मोर्चाचं कदाचित आपल्याला म्हणता येईल. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी सगळेजण रस्त्यावर उतरले होते. याच बद्दल धन्यवाद सिद्धार्थ. या सगळ्या माहितीबद्दल औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम आपल्याला या मोर्चाबद्दलची माहिती देत होते. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरही घडामोडी आपल्याला पाहायच्यात. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN.
कायदेशीर अधिकार नसतानाही जमिनीची खरेदी विक्री करून शासनाची तब्बल ₹4.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यात उघडकीला आली आहे। या प्रकरणी नाशिक एसीबीनं येवल्याच्या प्रांताधिकारी वासंती माळी, नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन, प्रभारी तहसीलदार पूनम दांडिले यांच्यासह 23 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। यामध्ये 11 शासकीय अधिकारी आणि 12 खासगी व्यक्तींचा समावेश आहे। जमीन घोटाळा प्रकरणी एकाच वेळेला 11 महसूल अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होण्याची जिल्ह्यातली ही पहिलीच घटना मानली जाते। नांदगाव औरंगाबाद मार्गावर कासारी गावाजवळ शासनाची भोगवटीदार वर्ग 2ची शेकडो एकर जमीन आहे। या जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घेणं बंधनकारक आहे, पण 50% नजराणा भरल्यानंतर या जमिनीचा व्यवहार केला जातो। पण नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी 2015 मध्ये काही खासगी बिल्डरांना ही जमीन आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर विकली होती। 400 ते 450 एकर जमिनीचा तो घोटाळा आहे। ही सर्व वर्ग 2ची जमिनी नवीन अटी शर्तीची जमिनी आहेत। या बळजबरी लाटल्या गेलेल्या आहेत, संगनमताने या सर्व गोष्टी झालेल्या आहेत। याच्यामध्ये शासकीय सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, ती साखळीच आहे। जे घेणारे असतील ते देणारे असतील त्यांना काहीतरी आमिष दाखवून आणि या शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालून या जमिनीचा महसूल या ठिकाणी बुडवण्यात आले। कराशन ब्युरोचे नाशिक विभागाचे PI हेमंत भांबरे यांनी शासकीय आपले नांदगावचे जे शासकीय महसूलचे अधिकारी आहेत आणि इतर लोकांविरुद्ध अँटी करप्शनच्या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल केलेला आहे। कराराच्या जमिनी असत्या, या कराराच्या जमिनी शासनाने पूर्वीच्या काळी काही जे गरीब लोक आहे यांना करून कसून खाण्यासाठी दिलेल्या असत्या आणि म्हणून त्याच्यावर सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरात बंदी असा जो उतार्यावरती जो शिक्का असतो, हा शिक्का म्हणजे सक्षम अधिकारी कोण तर एक तर ॲडिशनल कलेक्टर किंवा आयुक्त किंवा शासन यांची परवानगी घेतल्याशिवाय त्याला खरेदी करता येत नाही आणि म्हणून इडल्या इडं तहसीलदारांना पत्र द्यायचं, सब रजिस्टरनं खरेदी करायची, सर्कल आणि तलाट्याने नोंदी करायच्या आणि याच्यामध्ये जे शासनाचे पैसे जे भरायचे का व्हॅल्युएशननुसार हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याला घेणाऱ्याला अर्धे आणि अधिकाऱ्यांना अर्धे याच्यामध्ये सरळ हिस्सा केला आहे। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरही घडामोडी पाहायच्यात, पण एक ब्रेक घेतोय। ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाच्या हेडलाईन्स। नोटबंदी विरोधात काँग्रेसची आज राज्यभरात निदर्शनं। सरकार विरोधात काँग्रेस उतरली रस्त्यावर। पोलीस मारहाण प्रकरणी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा। औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश। आणि अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन। बॉलिवूडवर शोककळा। बातमी कोल्हापूर जिल्ह्यातले राधानगरी धरण परिसरात होणाऱ्या शाहू स्मारकाचं भूमिपूजन झाल्यानंतर काल छत्रपती शाहूंच्या पूर्णाकृती पुतळ्याची राधानगरीमधून जंगी मिरवणूक काढण्यात आली। यावेळेला शाहू राजांच्या पोवाड्यांनी परिसर दणाणून निघाला। तालुक्यातल्या अनेक शाळांमधले विद्यार्थी पारंपरिक पोशाख करून या मिरवणुकीत सहभागी झाले होते। शाळेतल्या मुलांनी मर्दानी खेळ, लेझिम हे सुद्धा सादर केलं। हत्ती, घोडे अशा सगळ्या लवाजम्यासह ही मिरवणूक काढण्यात आली होती। यानंतर पण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण काही वेळातच भेटणार आहोत खबर महाराष्ट्राची मध्ये। पहा फक्त IBN लोकमत।